हो. नमस्कार मित्रांनो, हे पहा उडीद डाळ आहे. थोडीशी ब्राऊन करून घ्यायची. आणि इथे बघा, हा कांदा, टमॅटो, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर. तर आपण आता ह्याचा उपमा बनवणार आहे. हे पहा, मी थोडीशी ही डाळ भाजून घेते. अशी छान अशी कुरकुरीत लागते ती. एक नवीन पद्धतीनं उपमा बनवलेली तुम्हाला दाखवणार आहे. ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तो चला आपण याच्यामध्ये आधी मिरची टाकू. कढीपत्ता, आपण मस्त छानसं भाजून घेऊ. हा साफ करून घेतलेला रवा तो टाकायचा आहे आता त्याच्यामध्ये. हो का, स्वच्छ असा साफ करून घेतलेला आहे हा. अजून आपल्या ही डाळ टाकायची बाकी आहे. हे पहा, डाळ कशी मी ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेली आहे. छान असा रवा भाजून घ्यायचा आहे. हे पहा, मस्त असा भाजून घ्यायचा. तर तुम्हाला प्रश्न म्हटला ही डाळ कशाची आहे, तर ही डाळ आहे उडदाची. उडदाची डाळ घालून उपमा बनवून पहा, खूप छान लागतो. बघा, तुम्हाला आवडलं तर नक्की करून ट्राय करा. ही भाजून घेतलेली डाळ आहे ना, ही ह्याच्यामध्ये टाकायची. हे पहा, इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इथं आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि हा बारीक गॅसवरती भाजून जाईल. तर चला मग आता आपण ह्याच्यामध्ये आता पाणी टाकू गरम केलेलं. त्याने काय तो खूप छान असं सुटसुटीत उपमा होतो. छोटी कोथिंबीर टाकू. खूप छान असा उपमा तयार होतो. उडीद डाळ टाकू ना. दिसायला खूप छान असा दिसतो तो.
छान असा आपला उपमा तयार झालेला आहे. तर चला मग आपण आता देऊया. कसा झाला पाहूया. ओवीला विचारूया. दी कसा झालाय उपमा? हां हां आवडला तुला? आमच्या ओवीला आवडले आहे बघा उपमा. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. उडदाची डाळ घालून बनवलेला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. चल तर मग आपण भेटू नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.